आता आपण झिजेचे संधिवात याबद्दल माहिती जाणून घेऊया. अनेक लोकांमध्ये उतारवयात गुडघे दुखणं, मानेचा आणि कमरेचा स्पॉन्डिलोसिस अशा तक्रारी उद्भवतात. सांध्यात हाडावर रबरासारखी बसवलेली कुरच्या झिजली की एका हाडावर दुसरं हाड घासून सांधा दुखू लागतो. या आजाराला इंग्रजीत ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. व्यवहारात संधिवात म्हणून ओळखला जातो तो हाच प्रकार. वास्तविक कूर्चेला कोणतीही संवेदना नसते. दुखणं निर्माण होतं ते हाडातनं आणि आजूबाजूच्या पेशींमधनं. कूर्चेचं झिजणं वर्षानुवर्ष वाढत राहिलं की हळूहळू सांध्याची संपूर्ण रचना बदलते. हालचाल होताना ताण एकसारखा राहत नाही. कॅप्सूल, लिगामेंट्स आणि स्नायू हे सारे अशक्त आणि सैलसर होतात. सांध्यातल्या वंगणाची स्निग्धता कमी होते. त्यामुळे कूर्चेचं नीट पोषण होत नाही. हाडांचा पृष्ठभाग खडबडीत आणि कडक होतो. वेदनेसोबत सांध्याची कार्यक्षमता कमी होऊन हार्टफेलसारखा सांधाही फेल होतो. आयुष्यभर ज्या सांध्यांना जास्त काम पडतं तिथं बहुधा या प्रकारचा संधिवात होतो. हाताच्या बोटांनी आपण कितीतरी कामं करत असतो. शरीराचं ओझं सांभाळत चालणाऱ्या गुडघ्यावर कायम ताण येत असतो. मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांच्या सांध्यांची सतत हालचाल होत असते. त्यामुळे या सांध्यांची विशेष झीज होऊन तिथं संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. जसं वय वाढत जाईल तशी जास्त झीज होते. 65 वर्ष वयानंतर गुडघ्याचा एक्सरे काढला तर बहुतेकांचे सांधे झिजलेले दिसतील. भारतात ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण वाढत असल्यामुळे या प्रकारच्या संधिवाताचं प्रमाण वाढत जाणार आहे. म्हणूनच जीर्ण किंवा क्रॉनिक आजारांपैकी पहिल्या 5 आजारात संधिवाताचा समावेश होतो. ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. घरचे आणि बाहेरचे मिळून स्त्रियांवर एकूणच कामाचा ताण जास्त असतो. मासिक पाळी गेल्यानंतर तसंच गर्भपिशवी ऑपरेशनने काढून टाकल्यानंतर सांध्यांची झीज होण्याची शक्यता वाढते. स्थूलता हा संधिवातासाठी मोठा धोका आहे. वाढलेल्या चरबीच्या अतिरिक्त वजनाचा गुडघे आणि कंबर या ठिकाणी फार ताण येतो. याखेरीज चरबीच्या पेशींपासून तयार होणाऱ्या विषारी रसायनांमुळे कूर्चा खराब होते. अपघात आणि ऑपरेशनसारख्या कारणांनी सांधा बिघडला किंवा जन्मतःच काही व्यंग असलं तर अतिरिक्त ताणाने त्या सांध्याचा संधिवात होतो. झिजेच्या संधिवाताची काही व्यावसायिक कारणंही असतात. गुडघ्याच्या संधिवातामध्ये सांधा दुखणं, कधी आखडल्यासारखा वाटणं, थोडीशी सूज येणं, करकर आवाज येणं अशी लक्षणं असतात. हे दुखणं काम केल्यावर किंवा व्यायामाने वाढतं आणि विश्रांतीने कमी होतं. जरा वेळ बसून उठलं की काही रुग्णांचा गुडघा आखडल्यासारखा होतो. गुडघा जास्त बिघडत गेला की तो सैल होतो आणि चालता चालता अचानक अस्थिर होतो. क्वचित गुडघा अडकतो. दुखणारा सांधा कमी वापरला की स्नायू अशक्त होऊन सांधा आणखी बिघडत जातो. क्वचित सांध्याच्या आत इजा होऊन तिथं सूज येते. गुडघेदुखीमुळं चालणं मुश्किल होतं. खुर्चीतनं उठून चटकन उभं राहता येत नाही. जिनात चढताना आणि उतरताना तसंच गाडीत चढताना त्रास होतो. मांडी घालणं, 2 पायांवर उकिडवं बसणं हे बहुतेकांना जमत नाही. हळूहळू नित्याची साधी कामं करणंही अवघड होऊन बसतं. अनेकांची मान किंवा कंबर दुखते. मानेत आणि कमरेत अनुक्रमे 7 आणि 5 मणक्यांची साखळी असते. मणका म्हणजे हाडाचा छोटासा तुकडा. प्रत्येक 2 मणक्यांमध्ये एकूण 3 सांधे असतात. चकती हाही एक सांधाच आहे. चकतीच्या मध्यभागी दाब सहन करू शकणारा चिकट द्रव असतो आणि बाजूनी गोलाकार जोडलेले चिवट तंतू. तंतूमुळे मणके एकमेकांना घट्ट बांधून ठेवले जातात. आजूबाजूच्या मजबूत लिगामेंट्समुळे मणके स्थिर राहतात आणि पाठीच्या भरभक्कम स्नायूंमुळे मणक्यांची हालचाल होते.
चकती झिजण्याची प्रक्रिया वयाच्या 30पासूनच थोडी थोडी सुरू होते आणि 50 नंतर हे झिजण्याचं प्रमाण विशेषच वाढतं. यालाच स्पॉन्डिलोसिस म्हणतात. मान आणि कंबर दुखण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे अयोग्य शरीरस्थिती आणि व्यायामाचा अभाव, बैठं काम, बराच वेळ वाहन चालवणं, वेडंवाकडं झोपणं, गादीवर लोळत वाचणं किंवा टीव्ही पाहणं, डोक्यावर किंवा पाठीवर ओझं उचलणं, फार वेळ वाकून काम करणं, वाकून ओझं उचलणं, अशी मान आणि कंबर दुखण्याची महत्त्वाची कारणं. हे दुखणं बहुधा स्नायू किंवा लिगामेंट्स ताणल्यामुळे निर्माण होतं. एक्सरेत दोष दिसला तरी दुखणं हे स्पॉन्डिलोसिसमुळेच असल्याचं सिद्ध होत नाही. म्हणूनच मान किंवा कंबर दुखली तर लगेच एक्सरे काढण्याची घाई करू नये. एक्सरे काढून उपचारांमध्ये कोणताही फरक होत नाही. MRI या महागड्या तपासणीचंही असंच आहे. ऑपरेशनची आवश्यकता असेल तरच MRI काढणं योग्य आहे, अन्यथा नाही. 2 मणक्यांच्या मधल्या जागेतनं शरीराकडे मज्जातंतू जातात. चकती फारच खराब झाली तर मणके एकमेकांजवळ येतात आणि मज्जातंतूवर दाब येतो. हातापायात अशक्तपणा, बधिरता, मलमूत्रावर नियंत्रण नसणं, लघवी तुंबणं अशी लक्षणं त्यामुळे होतात. कधी दुखण्यासोबत ताप येतो, वजन कमी होतं. उतारवयात ऑस्टिओपोरोसिसने हाडं विरळ आणि अशक्त होतात. त्यात मणक्याच्या फ्रॅक्चरची शक्यता असते. अशा प्रकारची गंभीर लक्षणं असतील, विश्रांतीने बरं वाटत नसेल आणि 2-1 महिन्यात साधारण उपायांनी आराम वाटत नसेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. ऊर्जेची झीज भरून निघू शकत नाही. त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस बरा करणारे कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही. हा आजार एका दिवसात अचानक येत नाही. ती वर्षानुवर्ष चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे थोडीशी लक्षणं दिसताच व्यायाम सुरू केला पाहिजे. व्यायामाने सांध्यांची ताकद वाढते, वजन नियंत्रणात येतं आणि संधिवात बळावत नाही. व्यायाम हेच सांध्यांची कार्यक्षमता टिकवण्याचं एकमेव साधन आहे. जीवनशैलीत बदल केला की जगणं सुसह्य होऊ शकतं. त्यासाठी आधी आजार समजावून घेतला पाहिजे. थोडी वेदना सहन करायला शिकलं पाहिजे. कशाने दुखतं आणि काय केलं म्हणजे कमी दुखतं ते आपलं आपणच ओळखलं पाहिजे. शीर्यते इति शरीरम. जे झिजत जातं ते शरीर. झीजही होणारच. आपला सांधा गेला, आता आपण अंथरुणावर पडणार अशा विचाराने खचून गेलं की वेदना सहन करण्याची ताकद कमी होते. असहाय आणि उदासीन वाटू लागतं. सकारात्मक विचार, व्यायाम, वजनाचं नियंत्रण, योग्य जीवनशैली आणि गरजेपुरत्या वेदनाशामक गोळ्या या पंचसूत्रीने संधिवातासोबत जगणं निश्चितच सुसह्य होऊ शकतं. काठ बसावन वाकू नका रे मेदा वाढू नका देऊ. ताठ बसावन वाकू नका रे मेदा वाढू नका देऊ. आहारावर नियंत्रणाने, आहारावर नियंत्रणाने रोगा ठेवू दूर चला. संधिवात हा लवकर जाणा, संधिवात हा लवकर जाणा.